गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्लॉग. आणि आता वाजले सकाळचे 7 आणि आज वेदर खूपच थंड आहे, विंडी आहे आणि त्यात आज स्नोफॉल होणार होता. म्हणून मी थोडं बाहेर जाऊन स्नोमध्ये थोडं एन्जॉय करत होती. आणि आता जस्ट स्नो स्टार्ट झाला होता, बट खूपच जास्त असं कोल्ड होतं आणि सिव्हिअर असं वेदर वॉर्निंग पण होती की खूप थंड आहे करून. घरात गेली आणि नंतर मग प्लांटची ग्रूमिंग करायला घेतलं. एक ड्राय टिश्यू पेपर किंवा ड्राय नॅपकिन पण यूज करू शकता. मी इथे टिश्यू पेपर घेतलेला आणि स्टेम्स, लीव्स, प्लांट्सवरती जे डस्ट असतं ते सगळं रिमूव्ह करत होते. इथे प्लांटची ग्रूमिंग झाली. आता लंचची तयारी करायला घेते मी. लंचसाठी आज मिसल पाव करणार आहे. इथे मी घेतले स्प्राउटेड मूग आणि आता हे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत. एका कढईमध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये मीठ आणि हळद ॲड करून स्प्राउटेड मूग ॲड करून आता आपल्याला ह्याला चांगले शिजवून घ्यायचं आहे. मिसळसाठी आता वाटण बनवायला घेऊया. मी एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये थोडं ऑइल ॲड करून ह्याच्यामध्ये कांदा, खोबरं, जिरे, तीळ छान पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत. धने, जिरे आणि तीळ बरोबरच अख्खा खडा मसाला पण टाकायचा. त्याच्यामध्ये मी घेतलं एक फूल, दालचिनी, हिरवी वेलची, मोठी वेलची, 3-4 लवंग, काळी मिरी, हे सर्व अख्खा खडा मसाला आपल्याला मिक्स करून ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सर्व मिक्सरला वाटून घेऊया आणि आता भाजी करायला घेऊया, सुकी भाजी. त्यामध्ये मी कढईमध्ये कांदा, कढीपत्ता, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून जिरेपूड, थोडंसं मीठ आणि नंतर मग जे स्प्राउटेड मूग आहे ते मिक्स करून कोथिंबीर टाकून गार्निशिंग. आपली इथे सुकी भाजी रेडी आहे मिसळची. आता मी तरी करायला घेऊया. मी एका पॉटमध्ये तेल ॲड केलं आहे. तेल, मोहरी, कढीपत्ता, काश्मीरी मिरची पावडर 2 टीस्पून ॲड करूया आणि हे सर्व छान आपलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे, तर त्याला तरी छान येईल. आता इथे भाजून आणि जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण बनवलेलं ते मिक्स करून घेऊया आणि वाटणाला पण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला दिसत असेल छान तरी आली आहे. कोथिंबीर आधी टाकून कोथिंबीर पण थोडी मिक्स करून घेऊया आणि जे आपण स्प्राउटेड मूगचं जे पाणी स्टेन करून घेतलं होतं ते आता त्यामध्ये ॲड करून घेऊया. छान उकळी येईपर्यंत आपल्याला हे करायचं आहे आणि नंतर मग आपली तरी पण रेडी आहे. सॅटरडे स्पेशल मिसळ पाव रेडी आहे खाण्यासाठी आणि तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा. काल इंडियन स्टोअरमधून व्हेजिटेबल आणले होते, त्यामध्ये होती कोथिंबीर. खूपच पाणी होतं त्यामुळे थोडंसं कोथिंबीर 2 आठवडे अशी राहावी असं म्हणून प्रिझर्व करून ठेवतो. तर त्यासाठी मग मी इथे त्याला क्लीन करून घेतलं आहे. सर्वात आधी मी कोथिंबीरचे देठं आहे ती कट करून घेणार आहे. एक टिश्यू पेपरमध्ये पूर्ण कोथिंबीर रॅप करून फॉईलमध्ये रॅप करून ठेवून देणार आहे आणि आता फॉईल पेपर घेऊन फॉईलमध्ये पण रॅप करून घेऊया आणि नंतर मग अशा प्रकारे मी कोथिंबीर प्रिझर्व करते. तुम्ही कशी प्रिझर्व करता हे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मग म्हणजे मी पण तसंच फॉलो करीन आणि ट्राय करीन. आता जी कोथिंबीरची देठं आहेत ती पण मी सेम प्रकारे टिश्यूमध्ये रॅप करून फॉईलमध्ये रॅप करून ठेवते आणि ही मोस्टली देठं मी चटणीसाठी यूज करते. मला पण माझा हा डेलीचा व्लॉग आवडला असेल तर मला लाईक,